चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कधी न केलेली गोष्ट आहे, त्यामुळे ट्राय करायला हरकत नाही. आम्हाला नेहमी नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात, त्यातलीच ही एक गोष्ट वाटली. त्यामुळे पहिले तर असं नाही होतं, पण नंतर वाटलं की का नाही, म्हणून केलं. बिग बॉस घराचा अनुभव कसा होता आणि काय शिकायला भेटलं? बिग बॉस घरातला अनुभव छान होता, ऍडव्हेंचरस होता. आणि एक गोष्ट शिकायला मिळाली की जी आपण खऱ्या आयुष्यात सुद्धा वापरली पाहिजे, की कधीही थांबायचं नाही, नेहमी चालत राहायचं. तिकडे दर आठवड्याला एक नवीन स्ट्रगल होता, तसंच आपल्या लाईफमध्ये असतं. त्यामुळे कधी थांबायचं नाही आणि पुढे चालत राहायचं. कितीही संकट आली तरी थांबायचं नाही. आम्ही स्वतः म्हणजे नव्हतं केलं, कारण तुला आता कुठे खेळ सुरू होता कुठे चांगला, आणि नेमकं तू इमिडिएट झालं तर काय चूक झाली नेमकं त्याच्यामुळे तुझी चूक झाली? आता काय चूक झाली हे तर माहिती नाही, कारण जसं तुम्ही म्हणालात की कुठेतरी चांगला गेम दिसत होता. चांगला गेम दिसत असताना जर कोणी एलिमिनेट होत असेल तर मला खरंच नाही माहिती की नक्की कोणाला ब्लेम करायचं. ऑडियन्सला ब्लेम नाही करते मी. गेम चांगलाच होता ऍक्च्युली. मग काय चुकलं आणि काय नाही हे मग मोजत बसण्यापेक्षा इथून पुढे अशा चुका होणार नाही, किंवा इथून पुढे आपण अजून व्यवस्थित पद्धतीने खेळू, वेगळ्या गोष्टी नव्याने करू, याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करण्यावर मी जास्त लक्ष देतो. टोळीतील सदस्य अनुश्री हमेशा बोलत होती पहिले वाईट कार्याला बाहेर काढा, त्याबद्दल तू काय सांगतो? हो, आय गेस सगळ्यांचंच ते मत होतं की जे वाईल्ड कार्ड आले त्यांना बाहेर काढा. त्यामुळे ती गोष्ट काही नवीन नव्हती माझ्यासाठी. मी ऑलमोस्ट पहिल्या आठवड्यात तेच ऐकलंय की वाईल्ड कार्ड आहे बाहेर काढा, वाईल्ड कार्ड आहे बाहेर काढा. तुझ्या ऐवजी बिग बॉस होऊन कोण बाहेर पडा पाहिजे टोळीचे सदस्य? जे लास्ट आम्ही 3 जण उरलेलो त्याच्यामध्ये खरं तर आम्हाला वाटलेलं आणि मला पर्सनली वाटलेलं की सागर बाहेर पडतील म्हणून. तर मी तसं त्यांचंच नाव घेतलेलं स्टेजवर असताना पण, की मला आणि त्यांनाही ते कुठेतरी वाटलेलं की कदाचित तेच बाहेर पडतील, तर ते बाहेर पडणार असं वाटलेलं. जेव्हा बिग बॉसच्या घरात जेव्हा वहिनी आल्या त्यावेळेस तू इमोशनल झाला होता, काय फील होतं त्यावेळेस, काय झालं होतं त्यावेळेस? नेमकं काय, आता जर दोन व्यक्ती एकमेकांपासून लांब राहत आहेत तर तेव्हा जी फिलिंग असते, जी एकदम सात्विक प्रेमाची फिलिंग असते, निखळ, तीच फिलिंग होती. त्याच्या मागे दुसरं काही नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदा कदाचित मी माझ्या बायकोपासून इतका लांब राहिलो असेल, आणि ती सवय नसल्यामुळे कदाचित ते कुठेतरी जास्त हिट झालं आम्हाला. आणि बाकीच्या गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी असतात, त्या नवरा बायको मधल्या असतात, त्या लोकांना माहीत नसतात. त्यामुळे लोक कदाचित काही बोलू शकतील, पण त्यांना मी दोष देत नाही, कारण त्या डिस्कस करायचं हे प्लॅटफॉर्म नाही. त्यामुळे ती समोर आल्यावर, आम्ही एकमेकांसमोर आल्यावर निखळ प्रेमाची भावना होती. बिग बॉसच्या घरामध्ये तन्वीचा आवाज खूप मोठा आहे, पण आम्हाला इकडे बाहेर दिसत नाहीये. बिग बॉस म्हणजे तन्वीचा आवाज खूप मोठा आहे का? तन्वीचा आवाज मोठा असू शकतो, म्हणजे जेव्हा ती आवाज चढवत असेल तसा तिचा आवाज मोठा, पट्टीने तसा मोठा असेल. पण नाहीतर इतर वेळेस मी पण जेव्हा घरात होतो तेव्हा तिचा आवाज सच मला सगळं खूप मोठा किंवा कर्कश ऐकून आला. तुझ्या मते बिग बॉसचा विनर कोण होऊ शकतो? विनर आता ह्या आठवड्यात सांगणं जरा कठीण आहे. कदाचित अजून एक आठवडा गेला आणि अजून 2 एविक्शन किंवा 1 एविक्शन झालं तर मग पिक्चर क्लिअर होईल की योग्य विनर कोण असू शकतो. थँक्यू. थँक्यू.